तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे बाबा का सेवक यूट्यूब चॅनलवर. अगर तुम्ही नवीन सेवक आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ह्या चॅनलवर डेली व्हिडिओ अपलोडेड होणार आहे आणि मानव धर्माचा परिचय हे सर्व ह्या चॅनलवर सांगण्याकरिता येणार आहे. तर तुम्ही नवीन सेवक असाल तरच चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुराणे बी असाल तर करून टाका. व्हिडिओ आवडेल तर लाईक करा. तर आज आपण भगवत प्राप्तीचा मार्ग कसा सापडला याच्यावर चर्चा करणार आहोत. आणि भगवत प्राप्ती करायच्या आधी बाबावर कोणकोणते दुःख होते आणि कोणकोणते परेशानी होती ते सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर 1933 साली जुन्या ठिकाणी राहत असताना मोहल्ल्यात शेजाऱ्याशी नेहमी भांडण होत होते, म्हणून तेथे ढोबळेकर घराणे कंटाळले होते. त्यामुळे त्यांनी दुसरीकडे घर विकत घेण्याचे ठरविले. रंबाड रोड, टिमकी येथे घर घेण्याचे ठरविले. घरमालकाचे नाव झुणके सावकार यांचे घर विकाऊ होते. ते घर ढोबळेकर बंधूंनी घेण्याचे ठरवले. त्या घराबद्दल अशी हकीकत होती की ते घर सैतानी आहे. त्या घरात भूतबाधाचा वास आहे. एक मुसलमान त्या घरात पाय ठेवताबरोबर मरण पावला. म्हणून ते घर विकत घेऊ नये असे त्या मोहल्ल्यातील लोकांनी त्यांना सांगून घर घेण्यापासून नकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु बाबाच्या घराणे हे हिंदू संस्कृतीप्रमाणे गुरुमार्गी होते. त्यांचे गुरु श्री यादवराव महाराज धापेवाडा हे होते. बाबांच्या वडिलांनी असा विचार केला की आपण होम हवन पूजा अर्चना केल्यावर ती भूतबाधा नष्ट होईल आणि आपण सुखात राहू शकू, असा विचार पक्का केला आणि ते घर विकत घेतला. यावेळेस बाबा 12 वर्षाचे होते. बाबा ज्या घरात राहतात तेच हे घर होय. बाबांचे वडील श्री विठोबाजी यांनी उपचार केले, औषधे प्रचार केले, गुरुद्वारे होम हवन केले, मांत्रिक तांत्रिक या लोकांकडून उपचार केला, देवी देवता अंगात येणाऱ्या लोकांकडून उपचार केले. कित्येक नवस करूनही कुटुंबात समाधान व शांती लाभत नव्हती. हजारो रुपये खर्च झाले होते. भूतबाधा कित्येक जीवन घरे देवाघरी गेले. त्यामुळे संपूर्ण कुटुंब त्रास झाले होते. परिवारात शांतता नव्हती. बाबा जुमदेवजी हे हनुमानजीची सेवा करत होते, त्यामुळे त्यांना हनुमान चालीसा पाठ होती. त्यात असा उल्लेख आहे की जेथे हनुमान चालीसा वाचला तेथे भूत राहू शकत नाही. तेव्हा भूताचा नाश व्हावा म्हणून बाबा रोज 2-3 वेळा हनुमान चालीसा वाचित होते. परंतु घरात सुख समाधान नव्हते. लहान मुले सारखी आजारी पडत होती. तर मित्रांनो, हा पार्ट 1 होता. अगर पार्ट 2 पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पार्ट 2 करण्यात येणार आहे, सर्व काही सांगणार आहे. तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना माझ्या एक साथ नमस्कार.